आज उद्योगमंत्री भेटीसाठी जलमंदिरला आले होते, नेमकी काय चर्चा झाली? आजचा योग बघा ना, म्हणजे आता अजून समिती जी नेमण्यात आलेली आहे त्यांच्या चर्चा चालली तारखेची, की नेमकं छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शपथ घेतली होती डायरेक्टर गडावर, जनरली आजच तिथं ते संपूर्ण तिथं पूजा अर्चा केली जाते. एखादं थोडंफार पुढं मागं असू शकतं, पण मात्र या अगोदर देखील जे काय पोस्टल कवर्स, पोस्टल स्टॅम्प्स जे प्रसिद्ध करण्यात आले होते, प्रकाशित करण्यात आले होते, ते आजच्याच दिवशीच करण्यात आले होते. आणि आज नेमकं सोमनाथ मंदिर जे आहे, आज त्यांचे श्री श्री रविशंकरांची जे संपूर्ण त्यांची इंटरनॅशनल संपूर्ण त्यांचं सगळं स्तरावरती जे गुरुजी बघतात हे त्यांचं लोकांना पर्यंत त्यांचं संपूर्ण पोचवण्याचं काम करतात. संपूर्ण त्यांचे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून आज सोमनाथ मंदिर जे मोहम्मद गझनीने त्या काळात नासधूस केली होती, एक 100 वर्षानंतर च्या कालावधीनंतर आज तेच संपूर्ण जे तुकडे झालेले होते ते सगळे तुकडे आज या ठिकाणी आणण्यात आलेले आहे. आणि त्यात कुठलंही आयनचं प्रपोर्शन नाही आहे, एकदम थोडं किंचित आहे. आणि जनरली आपल्याला माहिती आहे लुचंबक म्हणलं की एंडिंगला असतं ना, नॉर्थ पोल साऊथ पोल, तसं नाही आहे, मधल्या भागी आणि बरंचसं त्याच्यातून हे. म्हणजे त्या काळात जी काय मिटिओराईट ज्याला आपण म्हणतो, म्हणजे दुसऱ्या म्हणजे गॅलेक्सीमधनं जे काही मिटिओराईट्सला काय म्हणतात, शूटिंग स्टार ज्याला म्हणतात, उल्का. त्यावेळेस ते मटेरियल होतं. आणि त्यावेळेस आता ते संपूर्ण जेवढे ज्योतिर्लिंग आहेत ते संपूर्ण त्यांची ती यात्रा करणार आहे. आणि 3 नोव्हेंबर मला वाटते मोदींच्या हस्ते आणि सर्व सन्माननीय व्यक्तींच्या हस्ते सोमनाथ मंदिरात त्यांची स्थापना, पूर्ण स्थापना करणार. आज या ठिकाणी नेमकं आजच्या ह्या दिवशी उदय सामंत मित्र उद्योगमंत्री त्यांचा देखील दौरा होता. त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी त्यांनी भेट दिली. भेटीप्रसंगी मी त्यांना सांगितलं की IT पार्कची जी जागा आहे आठवण करून दिली, आणि ती म्हणले जे काय असेल ते माझ्याकडनं. त्यांचं नेहमी सहकार्य असतंच. सुधा मूर्तींशी देखील मी दिल्लीत असताना त्यांच्याबरोबर सुद्धा माझं बोलणं झालेलं आहे. ते सुद्धा म्हणाले की जे काय म्हणून ह्या जागा एकदा उपलब्ध झाली त्या अनुषंगाने तर इन्फोसिसचं IT पार्क ते म्हणजे आम्ही हुबळीला देखील तिथं त्यांचं मूळ म्हणजे त्यांचं मेन गाव आहे तिथं आम्ही चालू केली होती, पण ती काय एवढी फारशी यशस्वी झाली नाही. कारण त्याला संपूर्ण काय त्याला म्हणतात म्हणजे कनेक्टिव्हिटी ही महत्त्वाची असते. पण मात्र कॉल सेंटर जरी झालं या ठिकाणी त्यांचं जे काय स्टॉल बॅक ऑफिस आहे तर ते सुद्धा काय थोडं नाही, ते कारण त्याच्यातनं मोठ्या प्रमाणावरती जे काही तरुण वर्ग आहे IT सेक्टरमध्ये त्यांना पुण्याला किंवा त्या ठिकाणी जावं लागतं. आज पुण्यासाठी त्यांना जावं लागणार निश्चितपणे या ठिकाणी ही सुरुवात आहे. पण सुरुवात म्हणण्यापेक्षा इथून मोठ्या प्रमाणात का त्याला ते पसारा का वाढेल, तर पुण्यासारख्या ठिकाणी तर मुळात जागाच शिल्लक आहे. जो ओघ आहे ते
संपूर्ण आपल्या होणारा जो एअरपोर्ट आहे तर ते तो सुद्धा आता त्याच्यामुळं एअरपोर्टचा जवळ येणार आहे. साधारण 70 किलोमीटर अंतरावरती. त्यामुळं आणि इथला सुद्धा कराडचा एअरपोर्ट त्या निमित्ताने भविष्य काळामध्ये अर्थात इथले जे काही शेतकरी आहे त्यांना विचारात घेऊनच त्यांना विश्वासात घेऊन की बाबा उद्योग वाढले तर रोजगार इथे उपलब्ध होणार आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात या भागाचा कायापालट निश्चितपणे होणार. कारण शेती जरी आपला हा भारत देश हा जरी कृषीप्रधान देश जरी असला तरी त्याच्यावरती प्रक्रिया करणारे जे काही जोपर्यंत इंडस्ट्रीज ते आता आले म्हणजे शिरवळ सुरडी लोणार हा संपूर्ण जो खंडाळा परिसर या अगोदरचा काळ तुम्ही आठवा ज्यावेळेस MIDC तर आली नव्हती त्यावेळेसचा काळ आणि आत्ताचा काळ म्हणजे आज जमीन आसमानचं नाही म्हटलं तरी राहणीमान तिथल्या त्या ठिकाणच्या जे काही इकॉनॉमीमध्ये जनरल फरक पडतो आणि चांगलं करायची सगळ्यांची इच्छा आहे. केवळ माझी तर आहेच त्याचबरोबर जेवढे लोकप्रतिनिधी आहेत ते सगळ्यांचं सहकार्य तर निश्चित असणारच आहे. सगळ्यांनी मिळून आणि प्रत्येकाने म्हणजे मी तर आता तुमच्या म्हणजे मीडियाच्या माध्यमातून मी सगळ्यांना असं आवाहन करेन की तुमच्या म्हणजे लोकांना इन जनरल सर्वांना म्हणजे कोण आता म्हणजे ज्यांच्यापर्यंत प्रत्यक्षात नाही पोचू शकत तर आपण सुद्धा आपल्या वरील आपल्या काही आयडियाज असतील तर निश्चितपणे आमच्यापर्यंत पोच कराव्यात किंवा आम्हाला सांगाव्यात त्यांचं आम्ही निश्चितपणे स्वागतच करू. जास्तीत जास्त त्याच्यामुळं या संपूर्ण परिसर छत्रपतींच्या अवमानाबद्दलचा जो काही तुम्ही एक वेगळ्या पद्धतीनं अजेंडा राबवावा कायदा करावा असं एकंदरीत तुमचं म्हणणं होतं. अद्यापपर्यंत त्याच्यावरती दुर्लक्ष झाल्याचं एकंदरीत सरकारचं दिसतंय. बोलणं काय झालं का तुमचं आता? माझं बोलणं झालेलं आहे हे तुम्हाला देखील माहिती आहे पण तुम्ही प्रश्न मुद्दामून परत तो विचारणार हे मला माहीतच होतं. त्याच्यावर मला असं म्हणायचं की 12 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची 12 तारखेला पुण्यतिथी रायगडावरती स्वतः अमित शहा आणि अमित शहाजी आणि देवेंद्रजी दोघं येणार आहेत. त्या ठिकाणी पुन्हा एकदा माझी म्हणण्यापेक्षा एकटं नाही त्यावेळी माझी म्हणतो म्हणजे मी लोकांची जनतेची अशी जी मागणी आहे ती त्यांनी त्या ठिकाणी त्या रायगड हे ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आणि त्या राजधानीवरनं घोषणा होणं या सगळ्या बाबींची त्याला एक आगळं वेगळं महत्त्व प्राप्त होतं आणि करतील आणि करणार. बोर्डाच्या अनुषंगानं तुमचं काय म्हणणं? थांब जरा तुषार IT काय करतं वक्फ बोर्डच्या अनुषंगानं तुमचं वक्फ जो बोर्ड आहे त्याबद्दल विस्तृत चर्चा आहे. अनेकांनी म्हणजे जवळपास वोटिंग सकाळी 3:15 वाजले पहाटे. त्यामुळे प्रत्येक वेगवेगळ्या पक्षातले जे काय पक्षाचे जे प्रतिनिधी होते खासदार होते या प्रत्येकाने विस्तृतपणे त्यांनी आपापलं मत त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलं. अत्यंत स्वागतार्ह असं हा जो काय म्हणजे कायदा जो बनवण्यात आला अत्यंत स्वागतार्ह याच्याकरता की त्या आज बाकी तर सोडूनच द्या पण ते खऱ्या अर्थाने मुस्लिम समाजातले जे बांधव आहेत ते त्यांचा ते गरीब आहे आर्थिकदृष्ट्या सदन नाही आज त्यांना न्याय मिळण्याचं काम त्या ठिकाणी होणार आहे. वक्फ बोर्डच्या ज्या जमिनी आहेत त्या लाखो एकर आहेत
जो युटिलायझेशन ते युटिलायझेशन हे आता मी त्याला हवं होतं पाहिजे असतं तर दिले असते. त्या दिवशी नेमकं हे होतं, दिल्ली नव्हतं हे. काय होतं त्या दिवशी 29 तारखेला काय होतं? मग दिल्ली कुठं? मी दिल्लीवरनं त्यासाठी खास आलो इथं. वडूला गेलो, तिथं नतमस्तक झालं. करणं गरजेचं आहे. काय वाटतं तुम्हाला? म्हणजे कसं आहे, तुम्ही सारखं तर जाती काय मला कळत नाही. जात म्हणजे काय? जाती म्हणजे काय? त्याला काय होणार आहे? त्यांना न्याय मिळून द्यायचं का? म्हणजे जाती तर त्या दंगली घडवून आणायची काहीतरी कसं म्हणजे बघितलं आपलं बोलायचं म्हणून काय पण बोलणं त्याला अर्थ नाही. प्रश्न जे योग्य आहे तेच विचारत जावं. महाराज आता काही दिवसांपूर्वी शिवराज मुसलमानांबद्दल प्रेम निर्माण झालं अशी टीका कालपासून करणार ना. का नाही करणार? का नाही करणार? केली समजा तो आहे. अचानक प्रेम का झालं तुमचा हा प्रश्न आहे. अचानक प्रेम असं समजा. मग जेव्हा मुसलमान समाज ज्यांना मतदान मी नाही म्हणत, त्यांना मतदान करत होतं, का त्यांनी कायदा हा अंमलात आणला नाही? का त्यांनी विचार केला नाही गोरगरीब मुसलमान समाजाचा? आता तुम्हाला दिसलं की आता हे भारतीय जनता पक्ष त्यातनं त्यांना मताचं हे होणार आणि हे होणार. पण तुम्ही करायला पाहिजे, स्वतः करायचं. दुसऱ्याने केलं की नावं ठेवायची. हा कुठला अन्याय? महाराज आता